पहा काल आपण ॲडिशन घेतली, सेम तशीच सबट्रॅक्शन आहे, म्हणजे वजाबाकी सुद्धा जी डेसिमल फ्रॅक्शनची करायची असते ती त्याच पद्धतीची करायची असते. पहा समजा 6.25 मायनस 4.13 असे असेल तर सेम त्याच पद्धतीचं आपण करणार. 6.25 आधी पहिला डेसिमल लिहून घ्यायचा. त्यानंतर आपण काय करणार, काय करत होतो आपण ॲडिशनमध्ये पॉईंटसाठी पॉईंट नंतरचे डिजिट जे आहेत, अंक जे आहेत ते ॲज इट इज लिहायचे आणि पॉईंटच्या आधीचे जे अंक आहेत ते जसे तसे आहेत. आणि याची आपण जी सबट्रॅक्शन करत असतो, जी वजाबाकी करत असतो साधी, तशा पद्धतीची साधी वजाबाकी करायची. 5 - 3 2, 2 - 1 1, पॉईंटच्या खाली पॉईंट, 6 - 4 करेक्ट. साधी वजाबाकी आपली जास्त वेळ घेणार नाही. आपण याच्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. समजा जर डेसिमल पॉईंट नंतर असणारे अंक डिजिट सारखे नसतील तर ते कसं करायचं. समजा आपण 15.389 मायनस 10.12 असं जर असेल तर कसं करणार. सेम तीच पद्धत, आधी लिहून घ्यायचं आपण पहिला डेसिमल, दुसरं लिहिताना पॉईंट खाली पॉईंट नंतरचे जे अंक आहेत ते ॲज इट इज जसे तसे, नंतर पॉईंटच्या आधीचे अंक जसे तसे. आता ज्याला सोबत नाही त्याला काय सोबती द्यायचं, 0 द्यायचं आणि आपली साधी सबट्रॅक्शन करायची. 9 - 0 0 सॉरी 9 - 0 9, 8 - 2 6, 3 - 1 2, पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट, 5 - 0 5, 1 - 1 0, म्हणजे आपला ॲन्सर आला 5.269. आता लक्षामध्ये खूप इझी आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. याचे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला जे सॉल्व करायचे आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो. त्यानंतर आहे तिसरी क्रिया आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पण काही फार कठीण नाही आहे, एकदम इझी गोष्ट आहे. हेडिंग टाका मल्टिप्लिकेशन. ज्याला आपण म्हणतो गुणाकार. पहा समजा गुणाकार दिलाय तुम्हाला 43.6 × 2. काहीच कठीण नाही. जसा आपण गुणाकार करत असतो तसाच आपला गुणाकार करायचा. लिहून घ्यायचे 43.6 × 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि आपण ज्या पद्धतीचा गुणाकार करतो त्या पद्धतीचा गुणाकार करायचा. 2 6 12, कॅरी फॉरवर्ड 1, 2 3 6 + 1 7, 2 4 8. काय केलं आपण, 1 12, 12 2, 8 1, 2 6 1 7, ठीक आहे, आणि 2 8. आपलं जसं गुणाकार करतो तसाच गुणाकार करायचा. आता पॉईंटचं काय करायचं. पॉईंटचं करायचं काय, इझी आहे. पॉईंट नंतर किती अंक आहे, एक अंक आहे फक्त. पॉईंट नंतर काय आहे, 6 एकटा अंक आहे, बरोबर. मग उत्तरामध्ये सुद्धा एकच अंक सोडून पॉईंट द्यायचा. चला, म्हणजे आपलं ॲन्सर काय येईल, 87.2 87.2. आलं लक्षामध्ये. तेच आपण समजा असं केलं 9.265 × 6 or 5, 9.265 लिहून घ्यायचं, त्याला मल्टिप्लाय बाय 5. करेक्ट. जसा गुणाकार आपण करतो तसं करायचं. 5 × 5 = 25, 4 × 2 = 5 × 30,
2 मिळवले 32, 5 आले 3, 5 दोन्ही 10 आणि 3 13, हात झाला 1, 5 9 45 आणि 1 46. जसा आपण साधा गुणाकार करतो तसाच गुणाकार करायचा आहे. आता करायचं काय, पॉईंट पुढे द्यायचा. पहा आता पॉईंट नंतर किती अंक आहे, 1 2 3 बरोबर. मग शेवटून याच्या युनिट प्लेस पासून यायचं 1 2 3, 3 अंक सोडून द्यायचे आणि 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा. म्हणजे आपला आन्सर आला 46.325. करेक्ट. आलं लक्षामध्ये. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. आणि याचे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला मी व्हॉट्सअपला टाकतो.